अदानींविरोधात काँग्रेस आक्रमक झालेली आहे। मदर डेअरीची जागा अदानी समूहाला मिळाल्यामुळे मुंबईत अदानींविरोधात काँग्रेस आंदोलन करते। मदर डेअरीच्या जागेवरून काँग्रेस आक्रमक झालेली दिसतीये। मदर डेअरीच्या जागेवर गार्डन बनवण्याची मागणी करण्यात येते। तुम्ही मागे कॅमेरा दाखवा, किती पोलीसवाले आमच्यावर धक्काबुक्की करायला ना आम्हाला आता ठिकाणी थांबवण्यासाठी थांबलेले आहेत। खरं आमचं म्हणणे काम बंद करा आणि ज्यांना नोकरी दिली लोक भेटायसाठी म्हणतात आम्हाला जाऊ द्या आतमध्ये, इथले स्थानिक त्यांना जाऊ पण देत नाहीत। ही काय परंपरा झाली? बसतो आम्ही आता। आम्ही महात्मा गांधीजींचे फॉलोअर आहेत, अहिंसेच्या आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो, पण आम्हाला जाऊ देत नाहीत, बोलत पण नाहीत आमच्याशी। काय केलंय आम्ही? काय मागणी करतोय आम्ही? ही जमीन खुरला करायची, खुरला करायला मिळाली पाहिजे, इथे बॉटनिकल गार्डन झालं पाहिजे। आणि हे आम्ही नाही बोललेलं, मुख्यमंत्र्यांनी आधीच्या वचन दिलं होतं की जीआर रद्द करणार, मग का नाही केला? जमिनी सरकार आहे, जमिनी खुरला करायची, मुंबईकरांची ती मुंबईकरांना मिळाली पाहिजे, खुरला करायला मिळाली पाहिजे। आमचं आंदोलन चालू राहणार। अदानींसंदर्भात मोठी बातमी समोर येते। राज्य सरकारनं अदानींना जणू भूखंड अंदन देण्याचा धडाकाच लावलाय। कारण आता अदानी समूहाला राज्य सरकारने मुलुंडमधल्या मिठागराची सुमारे 58 एकर जागाही दिली आहे। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्याच्या आदल्याच दिवशी हा करार करण्यात आला असल्याची माहिती मिळते। माहिती अधिकाराखाली हे उघडकीस आलंय। धारावी पुनर्वसनासाठी दिलेल्या या जागेसाठी अदानी समूहाने केंद्र सरकारला 319 कोटी रुपये दिले। त्यामुळे धारावीकर आता मुलुंडवासियांचे शेजारी होणार आहेत अशी माहिती समोर येते। मुलुंडमधला 58 एकर भूखंड अदानींना दिल्याचा माहिती समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज पत्रकार परिषद आहे। दावोसमधील गुंतवणुकींबाबत ते माहिती देणार आहेत। संध्याकाळी 7 वाजता फडणवीस संवाद साधणार आहेत। दावोसमधील गुंतवणुकीबाबत आज मुख्यमंत्री फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्या गुंतवणुकींबाबत ते माहिती देणार आहेत। आज संध्याकाळी 7 वाजता फडणवीस संवाद साधणार आहेत। जे करार वर्षा बंगल्यावर होऊ शकतात त्यासाठी दावोसला जायची काय गरज आहे असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय। जे करार वर्षा बंगल्यावर होऊ शकतात ते दावोसला जाऊन करायची काय गरज असा सवाल आता खासदार संजय राऊतांनी केलेला आहे। यांच्याशी करार मदार करायला दावोसला जायची गरज काय? दावोसला जाऊन करार कोणाशी केला पाहिजे? हे लोणची, चटण्या, पापड, उदबत्त्या, फुलभाजे यांच्याशी करार करता जे इकडले आहेत त्यांच्याशी करार करायला इथे समर्थ आहेत लोक। हे करार महाराष्ट्रात व्हायचे असतात, आपल्या वर्षा बंगल्यावर होऊ शकतात, नाशिकला होऊ शकतात, संभाजीनगरला होऊ शकतात। त्यासाठी दावोसला जाऊन तुम्ही कशाला काय करताय? काय ते काय करताय ते मी लवकरच सांगेन तिथे जाऊन। यानंतर आतापर्यंत घडलेल्या सर्व महत्त्वाच्या राजकीय घटनांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 99वी जयंती आहे। या जयंतीनिमित्ताने मुंबईसह राज्यभरातून हजारो शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन करत आहेत। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने स्मृतीस्थळावर सजावट देखील करण्यात आली आहे। माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलंय। बाळासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ राणेंनी भावनिक पोस्टही केली आहे। साहेब आणि मासाहेब माझ्यासाठी सर्वस्व होते अशा आशयाची पोस्ट करत राणेंकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय। विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मनसेचे प्रमुख राज ठाकरे गुरुवारपासून पुन्हा एकदा मैदानात उतरत असून नाशिक येथे 3 दिवस मुक्कामी राहणार आहेत। या दौऱ्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरे कार्यकर्त्यांना सूचना करणार आहेत।
सैफवरील हल्ल्यावरून मंत्री नितेश राणेंनी संशय व्यक्त केलाय। रुग्णालयातून येताना सैफ टुणूक टुणूक चालत होता। सैफवर हल्ला झाल्यावर सगळे एकत्र आले, मात्र सुशांतच्या आत्महत्येवेळी कुणी का काही बोललं नाही? बारामतीवाल्या ताई कुठे आहेत असा सवाल राणेंनी विचारलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या धडाकेबाज कामासाठी ओळखले जातात। पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर आज अजित पवार कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय। सकाळी 6 वाजताच अजित पवार सर्किट हाऊसवर बैठकीसाठी पोहोचले होते। अजित पवारांकडून जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेतला जातोय। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत। वसंतदादा सहकारी स्वागतम। आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 48वी सर्वसाधारण सभा संपन्न होत आहे। या सभेसाठी उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडते आणि या निमित्ताने काका आणि पुतणे एकाच व्यासपीठावर दिसतायत। अजित पवार आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आलेले दिसतायत। काका पुतण्या शेजारी बसले नाहीयेत, मात्र हे दिसून येते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर। तर नितीन, काय सांगाल, आज वसंतदादा साखर कारखान्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने काका पुतण्या आज एकाच मंचावर आलेले आहेत, काय अधिकची माहिती? निश्चितपणे मागील 8-10 दिवसातली ही दुसरी वेळ आहे की अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही एकाच मंचावर एकाच कार्यक्रमासाठी एकत्र आलेले आहेत। या ठिकाणी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे। या कार्यक्रमामध्ये या दोघांची आसन व्यवस्था शेजारीच करण्यात आलेली होती। त्यांच्या ज्या नेम प्लेट आहेत त्या देखील शेजारी ठेवण्यात आलेल्या होत्या। मात्र कार्यक्रमाच्या स्थळी काही मिनिटं आधी अजित पवार पोहोचले आणि त्यांनी ही आसन व्यवस्था बदलून जास्तीची नावाची प्लेट तिथे ठेवली आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची आसन व्यवस्था जी आहे ती शरद पवार यांच्या शेजारी त्यांनी अजित पवार यांची केली। शरद पवार आल्यानंतर राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील त्यांच्या शेजारी बसलेले, तर अजित पवार त्यांच्या बाजूला बसलेले। एकाच मंचावर आणि शेजारी त्या दोघांना आज पाहता आला असं मातरमध्ये आता सहकार मंत्री आहेत। बारामतीमध्ये जो कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला त्या देखील हे दोघे नेते एकाच मंचावर होते। त्या ठिकाणी त्यांनी एकमेकांकडे पाहिलेही नाही आणि संवादही साधला नाही। आशा की एवढ्या शेजारी असताना एकमेकांच्या मुद्द्यातला संवाद साधतात का हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र त्याआधी गव्हर्निंग काउन्सिल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे जे गव्हर्निंग काउन्सिल आहे त्याची बैठक झाली। त्या ठिकाणीही हे दोन्ही नेते एकत्र होते, मात्र त्यांच्याबरोबर जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, सहकार मंत्री असे सगळेच नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीत गव्हर्निंग काउन्सिलची मिटिंग काही वेळापूर्वी झाली। अजित पवार, शरद पवार देखील त्या ठिकाणी होते, मात्र त्यांचे संवाद झाला की नाही हे कळू शकलं नाहीये। आणि या ठिकाणी स्टेजवरती मंचावरती संवाद साधता येतला हे पाहणं महत्वाचं ठरलं। जी धन्यवाद नितीन दिलेल्या माहितीबद्दल। करत असते याचा फायदा साखर उत्पादन खर्च कमी होणे, त्याप्रमाणे कारखान्यांची कार्यक्षमता वाढवणे। या दृश्यातून दिसतंय अजित पवारांनी काकांच्या बाजूला बसणं टाळलंय। दोघांची आसन व्यवस्था आधीच शेजारी होती, मात्र नंतर दोघांची ही आसन व्यवस्था बदलण्यात आली आहे। अजित पवार, जयंत पाटील मात्र शेजारीच बसलेले दिसून येत आहेत। आधी शेजारीच आसन व्यवस्थेची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र आता दोघांमध्ये सहकार मंत्री बसलेले दिसत आहेत। साखर कारखान्यांना होत आहे। अजित पवार आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आलेले आहेत, मात्र ते दोघेही आसन व्यवस्था शेजारी असूनही ते दोघे एकमेकांच्या बाजूला बसलेले नाहीयेत। या दोघांमध्ये आता सहकार मंत्री बसलेले आहेत, पण अजित पवार जयंत पाटलांसोबत बसलेले दिसतायत। राज्यातलंच नव्हे तर केंद्रातलंही राजकीय समीकरण बदलणार असल्याचा मोठा दावा एका माजी मंत्र्यानं केलाय। हा दावा कुणी केलाय आणि कोणते दोन मोठे नेते केंद्रातल्या भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार आहेत त्यावरचा हा विशेष रिपोर्ट।
ठाकरे पवार भाजपसोबत जाणार? बच्चू कडूंच्या दाव्यानं मोठी खळबळ. शिंदे आणि अजितदादांचं काय होणार? उदय सामंत शिंदेंना धक्का देणार. काँग्रेसचे आमदार भाजपात जाणार, तर ठाकरेंचे आमदार आणि खासदार शिंदे सेनेत जाणार, अशा एक ना अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना आणखीन एका मोठ्या दाव्यानं राज्यात खळबळ माजली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे केंद्रात मोदी सरकारला पाठिंबा देणार असल्याचा खळबळजनक दावा माजी आमदार बच्चू कडूंनी केलाय. ते नेमकं काय म्हणालेत पाहूया. केंद्रामध्ये चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे आपले नितीश कुमार हे 2-3 बिलासाठी अडकून राहिलेले आहे. त्या 2-3 बिलावर कदाचित पवार साहेबांचीच राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांची शिवसेना कदाचित वरच्या केंद्रात गरज पडणार आहे. त्याच्यानं बराच उलटापालट होण्याची शक्यता टाळता येत नाही. बच्चू कडून स्वतःविषयी बोलावं, स्वतःविषयी बोलावं, त्यांच्या राजकारणाविषयी बोलावं. पवार साहेब कुठे, उद्धव ठाकरे साहेब कुठे, जरा लेवलला बोललं पाहिजे सगळ्यांनी. लोकसभेत मोदींच्या सरकारला नितीश कुमार आणि चंद्राबाबूंनी टेकू दिलाय. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालींवर मोदी सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. एक नजर टाकूया मोदी सरकारच्या लोकसभेतील संख्याबळावर. भाजप 240, टीडीपी चंद्राबाबू नायडू 16, जेडीयू नितीश कुमार 12, एनडीएतील इतर घटक पक्ष 24, एकूण 292 खासदार. बहुमताचा आकडा 273. टीडीपी आणि जेडीयूनं पाठिंबा काढल्यास मोदी सरकारकडे 264 खासदार राहणार आणि सरकार अल्पमतात येणार. त्यामुळेच प्लॅन बी म्हणून मोदी सरकार उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सोबत घेणार असल्याचा दावा कडूंनी केलाय. आता पाहूयात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे असणारं संख्याबळ नेमकं किती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 9 खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 8 खासदार, एकूण 17. जर मोदी सरकार अल्पमतात आलं तर त्यांना 9 खासदारांची गरज भासणार आहे आणि पवार ठाकरेंचे मिळून 17 खासदार असल्यामुळे हा आकडा थेट 281 वर जाणार. नितीश कुमारांची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर नितीश कुमार कधीही भाजपला झटका देऊ शकतात. तर चंद्राबाबू नायडूंचं राजकारण धर्मनिरपेक्षतेच्या बाजूला झुकलेलं असल्यामुळे ते देखील राजकीय दृष्ट्या सोयीची भूमिका घेऊ शकतात. त्यामुळेच बच्चू कडूंनी केलेल्या दाव्यावरून जोरदार राजकीय चर्चा रंगलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. यानंतर वळूया न्यूज पॉइंट 20 कडे. राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांची भाजपाने पक्षातून हकालपट्टी केल्याचं जाहीर केलंय. मात्र यावरून तमनगौडा रवी पाटील यांनी भाजपला खडे बोल सुनावलेत. जत तालुक्यामध्ये भाजपा पक्ष वाढवण्याचा हा बहुमान आहे का, असा सवाल तमनगौडा रवी पाटील यांनी केलाय. नागपूरचे काँग्रेस नेते रवींद्र उर्फ छोटा भोयर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. पूनम अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीतील 3.5 कोटींच्या गुंतवणूक घोटाळा प्रकरणात छोटू भोयर यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने 25 जानेवारीपर्यंत भोयर यांना पोलीस कोठडी सुनावण्याचे आदेश दिले आहेत. महायुतीत पालकमंत्रीपदाचा वाद टोकाला गेलाय. त्याचेच पडसाद मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या कार्यक्रमात दिसून येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेतल्या वादामुळे ते गैरहजर राहिल्याची चर्चा आहे. राज्यात सध्या महायुतीत पालकमंत्री पदावरून नाराजी नाट्य सुरू असल्याचं पाहायला मिळतं असतानाच यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. कॅबिनेट मंत्रीपद हे देखील छोटं पद नाही, महायुतीमध्ये कोणी नाराज नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंद्रापुरात दिलंय. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. वाल्मिक कराडला रात्री 1 वाजता जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं. पोटदुखीच्या त्रासामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. खंडणी आणि सरपंच हत्या प्रकरणी कराड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
सरपंच हत्या प्रकरणातील आरोपीचं नवं सीसीटीव्ही समोर आलंय. यामध्ये 3 आलिशान गाड्या दिसतायत. याच गाड्यांमधून 3 आरोपी पुण्याला आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे सीआयडीला शरण येताना वाल्मिकचा याच गाडीतून प्रवास केल्याची शक्यता आहे. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. या जीवाणूचा प्रसार दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अशुद्ध पाणी आणि दूषित अन्न टाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या आजारानं थैमान घातलंय. पुण्यात रुग्णांची संख्या 22 वरून थेट 59 वर पोहोचली आहे. 2 दिवसात ही संख्या दुपटीने वाढली आहे. 38 पुरुष तर 21 महिलांना गुइलेन बॅरे सिंड्रोमची लागण झाली आहे. 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुणे महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. जळगाव रेल्वे स्थानकाजवळ मोठी रेल्वे दुर्घटना झाली असून यात 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुष्पक एक्सप्रेसमधील आगीच्या अफवेमुळे लोकांनी रेल्वेतून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरून आलेल्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेक लोकांना चिरडलं. जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केली आहे. तर जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत. केंद्र सरकारकडून मृतांच्या कुटुंबांना 2.5 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत आता पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवर बंदी येण्याची शक्यता आहे. प्रदूषण रोखण्यासाठी डिझेल पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने बंदी घालणं शक्य आहे का, अशी विचारणा मुंबई हायकोर्टाने सरकारला केली होती. यावर 3 महिन्यांमध्ये अभ्यास गटाकडून अहवाल मिळणार आहे. कोकण रेल्वेवरील चिपळूण स्थानकावर पॅसेंजर लूप लाईन 3 कार्यान्वित करण्यासाठी शुक्रवारी नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होईल. तसेच कोकणवासियांच्या प्रवासाचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. एसटी बसमध्ये ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि इतर सवलतपात्र प्रवाशांना देण्यात येणाऱ्या स्मार्ट कार्ड यंत्रणेत बिघाड झालाय. त्यामुळे प्रवाशांना तात्पुरतं कागदी पास देण्यात येत असून अनेक ज्येष्ठ प्रवाशांकडे पास नसल्यानं त्यांना प्रवासामध्ये अडचणींचा सामना करावा लागतोय. दावोसमध्ये ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान ही भेट झाली आहे. यावेळी ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्राबाबत दोघांमध्ये चर्चा झाली आहे. टोनी ब्लेअर लवकरच भारतात येणार असल्याची माहिती आहे.